एकादशीचा आहे, म्हणून मुद्दाम या अभंगाची निवड केलेली आहे. सगळा तरुण वर्ग माझ्या पुढे उपस्थित आहेत आणि वक्ता बोलत असताना कोणता श्रोता पुढे बसलेला आहे याची जाणीव ठेवून वक्त्याला बोलावं लागत असतं. सुंदर असा भव्य आणि दिव्य उत्सव आपण साजरा करीत आहात. थोडक्यात उत्सवाची परिभाषा आपल्या पुढे मांडतो. आपला स्वरूपभूत असलेला आनंद अनुभूत स्थितीमध्ये आणण्याची जी प्रक्रिया आहे, जी साधना आहे, त्याला उत्सव असं म्हटलं जातं. जर बारकाईने पहा, आपण तापी मैयाच्या किनाऱ्यावर राहणारी माणसं आहात. वरुणेश्वर भगवंताचा आपल्यावर अनुकंपा आहे, कृपा आहे. तुम्ही सृष्टीच्या प्रत्येक पदार्थात बारकाईने निरीक्षण करून पहा. प्रत्येक पदार्थात, प्रत्येक वस्तूत, प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला उत्सव पाहायला मिळेल. उत्सव पाहायला मिळेल. मी तुम्हाला बाहेरचा उत्सव सांगणार आहे, पण आपल्या उपस्थित मंचावरचा उत्सव, व्यासपीठावरचा उत्सव मी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. काय उत्सव आहे ते? ही जी गाणारी मंडळी गातात ना, हे गात असताना उगच वाऱ्याला लाता हाणून जमत नाही. याच्यातलं शास्त्र आहे. काय शास्त्र आहे? एका स्वराला छेडत छेडत एखाद्या विशिष्ट रागाची निर्मिती करून तो राग त्या आपल्या कंठातून बाहेर टाकतात. सोपं सांगू, त्यांनी राग गायल्यानंतर तो राग ऐकून आपला राग शांत होतो. त्यांचं राग गाणं आपला राग शांत होणं आणि हृदयामध्ये अनुराग म्हणजे प्रेम निर्माण होणं, हा सुद्धा या सृष्टीतला उत्सव आहे. हा पहिला उत्सव आहे. आता ही मृदंग वादक मंडळी वाजवतात. वाजवत असताना त्यांनी मृदंगावर थाप टाकली. थाप टाकल्याबरोबर त्यातून एक नाद ब्रह्म निर्माण होतो आणि तो नाद ब्रह्म आमच्या कानाद्वारा आत हृदयापर्यंत जाऊन भिडतो. हृदयापर्यंत जाऊन भिडल्यानंतर आत एक लहर निर्माण करतो आणि ती लहर आम्हाला ठेका धरायला, टाळ धरायला भाग पडते. त्यांचं वाजवणं, आमचं टाळ धरणं, हा सुद्धा या सृष्टीतला उत्सव आहे. असे अनेक उत्सव सांगू शकतो. तुम्हाला सोपं सांगू, पोपट सर्वांना माहिती आहे. तो पोपट तिखट मिरच्या खातो पण गोड बोलतो. पोपट तिखट मिरच्या खातो पण गोड बोलतो. आयुष्यभर माणूस गोड खातो पण गोड बोलता येत नाही. हे त्याच्यातली सूक्ष्मता आहे. त्या पोपटाचं तिखट मिरच्या खाणं आणि गोड बोलणं, हा सुद्धा या सृष्टीतला उत्सव आहे. असे किती उत्सव सांगू? अनेक उत्सव तुमच्या पुढे मला मांडता येतील, पण त्याच्यात मला वेळ घ्यायचा नाही. अजून बहुत चिंतन आपल्याला मांडायचं आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला आमचा आनंद हृदयाच्या बाहेर ओथंबून वाहतो, त्याला परिसीमा राहत नाही, त्यावेळेला काय घडतं हे आपण पाहत आहात. विठ्ठल मला अभंगाच्या संबंधानं, एकादशीच्या संबंधानं काही चिंतन मांडायचं आहे. वारकरी संप्रदायाचं मुख्य व्रत काय म्हटलं जात असेल तर ते एकादशी आहे. तसं वारकरी संप्रदायामध्ये व या अक्षराला फार विशेष महत्व आहे. फार विशेष महत्व आहे. वारकरी संप्रदायातले काही व तुमच्या पुढे मला मांडायचे. वारकरी संप्रदायातला पहिला व आहे, त्याला म्हणतात विचार प्रधानता. वारकरी संप्रदायाचा दुसरा व आहे, त्याला म्हणतात वारी प्रधानता. वारकरी संप्रदायातला तिसरा व आहे, त्याला म्हणतात वाचन प्रधानता. आणि वारकरी संप्रदायातला चौथा व आहे, त्याला म्हणतात व्रत प्रधानता. विठ्ठल पहिला व मी तुमच्या पुढे मांडला. वारकरी संप्रदायामध्ये विचार फार केला जातो. हा संप्रदाय जगाला काय देतो, हा याचा जर तुम्ही तपशील काढला ना, या संप्रदायाने आजपर्यंत जगाला विचार दिला. विचार दिला. आज अधोगतीला जाणारी माणसं, अधपतनाला जाणारी माणसं, अशाही माणसांना वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानानं तिकडून ढकलून, तिकडून परावृत्त करून परमार्थाला लावलं. हा सगळ्यात श्रेष्ठ विचार वारकरी संप्रदायाने दिला. आज लोक अधपतनाला चालले. खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात. हे सगळं करत असताना आपली वैचारिक पातळी विसरले आणि अशाही कालावधीमध्ये संत अवतीर्ण झाले. ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबारायांसारखे संत अवतीर्ण होऊन या वारकरी संतांनी या समाजाची परीक्षण केलं, अवलोकन केलं, समावलोचन केलं, निरीक्षण केलं. अनेक शब्द वापरता येतील. हे सगळं करून एक उपाय त्यांनी आम्हाला तुम्हाला सांगितला, तो म्हणजे विचाराचा. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये विचार प्रधानता. मग तुम्ही म्हणाल आम्हाला विचार कळत नाही का? कळत नाही आपल्याला विचार. काय विचार करावा हे कळत नाही, कोणता विचार करावा हे कळत नाही, आणि त्या विचारानं आमच्या जीवनात काय होईल हे सुद्धा कळत नाही. एक अमेरिकेतला डॉक्टर शिकून आला, MBBS झालं. शिकून आल्यानंतर गावात मोठा दवाखाना टाकला. दवाखाना टाकल्यानंतर जिथे दवाखाना टाकला त्या दवाखान्याच्या समोरून रोज एक गुराखी म्हशी घेऊन चारायला जायचा. हा डॉक्टर रोज त्या म्हशी पाहायचा आणि म्हशी पाहिल्यानंतर एकच विचार करायचा की या म्हशीच्या शिंगात डोकं घातल्यानंतर काय होईल. रोज विचार करायचा. पण शिंगात डोकं घालायचं म्हणजे लोक चांगले येडपट म्हणतील, करायचं काय. 6 महिने विचार केला.
6 महिने विचार केल्याच्या नंतर शेवटी म्हशीच्या शिंगात डोकं घालून पाहिलं. म्हशीच्या शिंगात डोकं घातलं आणि डोकं घातल्याबरोबर म्हशीच्या शिंगात डोकं घातल्यानंतर म्हैस शांत बसणार आहे. मधमाशीच्या पोळाला तुम्ही दगड मारल्यानंतर मधमाशी जशी शांत बसत नाही, तसं शिंगात डोकं घातल्याबरोबर ती म्हैस शांत बसली नाही. गावभर फिरवलं, वाचवा वाचवा म्हणून रोज आवाज देऊ लागला, जोरात आवाज देऊ लागला. काही शहाणी माणसं होती, तरुण पोरं होती, त्यांनी वाचवलं आणि वाचवल्यानंतर त्याला सोडवलं. सोडवल्यानंतर 2-3 माणसं त्याच्याकडे आली, म्हणे मूर्खा तुला कळत नाही, MBBS झाला ना, चांगला शिकून आला ना, बरं भारतात शिकला यात नवल नाही, शिरपूरला शिकला यात नवल नाही, दोंड्याच्याला शिक्षण झालं यात नवल नाही, अमेरिकेत शिकला ना, एवढा विचार करू नये, एवढा विचार तुला कळाला नाही असं तो म्हटला, मी नाही असं म्हटला. एवढा विचार तुला कळू नये, थोडा विचार करायचा ना, शिंगात डोकं घालण्या अगोदर थोडा विचार करायचा. तो म्हणे बाबा मी विचार केला यात नवल नाही, 6 महिने विचार केला तेव्हा डोकं घातलं. याला म्हणतात निरर्थक विचार. हा विचार तुम्हाला न करते विचार काही ताचा, न करते विचार काही ताचा, न करते विचार काही ताचा, न करते विचार काही ताचा. वाटे या जनाचे थोरवा आश्चर्य, वाटे या जनाचे थोरवा आश्चर्य, वाटे या जगाचे थोरवा आश्चर्य. न करते विचार काही ताचा, न करते विचार काही ताचा, न करते विचार काही ताचा, ही ताचा, ही ताचा. आश्चर्य व्यक्त केलं संतांनी. अगदी समर्पक अशा पद्धतीचं प्रमाण देऊन सटीकता व्यक्त केली महाराजांनी. प्रमाणानं दृष्टांताला पुष्टी देण्याचं काम केलं. वास्तविक पाहता हे कोणालाही जमत नाही, ज्याचा पाठा असतो त्यालाच जमतं की नाही. विचार, वारकरी संप्रदाय विचार देतो. पहिला व सुटला वारकरी संप्रदायात विचार आहे. वारकरी संप्रदायात दुसरा व आहे, त्याला म्हणतात वाचन. काय करतं वाचन? तुमच्या आमच्या शब्दात सामर्थ्य ओतण्याचं काम वाचन करतं. तुमच्या आमच्या शब्दात सामर्थ्य ओतण्याचं काम वाचन करतं. मग वारकरी संप्रदायात काय वाचलं जातं? वारकरी संप्रदायात गाथा वाचली जाते, वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी वाचली जाते. आणि कुठेतरी एका पुस्तकाच्या दुकानाच्या वर असा मथडा शीर्षक त्यांनी दिलं होतं, वाचाल तर वाचाल. म्हणजे हे वाचाल तर वाचाल हा त्याच्यातला भाव आहे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान वाचाल, ज्ञानेश्वरी वाचाल, गाथा वाचाल तर वाचाल हा त्याच्यातला भाव आहे. मग वाचायचं काय वाचायचं? जनाबाई महाराज म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी, डोळा पहावी, डोळा पहावी, डोळा पहावी, पंढरी ज्ञान होय आज्ञानाचे, ज्ञान होय आज्ञानाचे. डोळा पहावी, डोळा पहावी, पंढरी ज्ञान होय आज्ञानाचे, ज्ञान होय आज्ञानाचे. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी काय वाचायचं? ज्ञानेश्वरी वाचायची. बरं, या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याचा अधिकार काय? त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात जनाबाई महाराज असं म्हणतात, वाचिल जो कोणी जणी त्यासी लोटांगणी. मला याच्यातला भाव सांगायचा आहे. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याच्या चरणावर, मी चरण म्हणतो, ज्ञानेश्वरी जो वाचतो ना त्याच्या पायाला पाय नाही म्हणत, मी चरण म्हणतो. जो ज्ञानेश्वरी वाचतो ना त्याच्या चरणावर जनाबाई महाराज म्हणतात मी मस्तक टेकेल. मला याच्यातला भाव सांगायचा आहे. जर जनाबाई महाराज जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्या चरणावर मस्तक ठेवायला तयार असतील तर तुम्ही विचार करा ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याचा अधिकार काय? ज्ञानेश्वरी पारायण जे करत असतील ना त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. संतांच्या भाषेत तुम्ही परमार्थिक सत्तेत जगत आहात. हो, सत्तेचे अनेक प्रकार आहे.
पण ते जर सांगायला गेलो तर तुम्हाला झोप लागेल यात नवल नाही, तुम्हाला निर्विकल्प समाधी लागेल. विठ्ठल वाचन वारकरी संप्रदायात केलं जातं. वारकरी संप्रदायातला तिसरा व आहे वारकरी संप्रदायात वारे केले जाते होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. तिसरा व वारकरी संप्रदायात वारे केले जाते. आणि सगळ्यात महत्वाचा व वारकरी संप्रदायात व्रत केले जातात. कोणते कोणते व्रत केले जातात? एकादशी व्रत, सोमवार न करीचे कोण त्यांची गती होईल नेणो. महाराज असं म्हणतात, जे जे एकादशीचा व्रत करत नाही, जे जे सोमवारचा व्रत करत नाही, त्यांची गती काय होईल हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही. असं मी नाही, असं तुकाराम महाराज असं म्हणतात. जर महाराज असं म्हणत असतील तर मग आपला विचार आपण करायचा, आपण व्रत करायचं, सोमवार करायचा. बरं, याच्यातला अजून भाव सांगू. जे एकादशी करतात आणि सोमवार करत नाही तेही वारकरी नाही. याच्या पुढे सांगू, जे फक्त सोमवार करतात, एकादशी करत नाही तेही वारकरी नाही. मग वारकरी कोण? जो एकादशीही करतो आणि सोमवारही करतो. विठ्ठल आपल्या पूर्व प्रारब्धानं आज एकादशीचं व्रत आहे. या एकादशीच्या व्रताचं साफल्य काय? जया नामक एकादशी आहे. जे जे कार्य तुम्ही अंतःकरणामध्ये ज्या ज्या कार्याची इच्छा कराल त्या त्या कार्याची पूर्तता करण्याचं सामर्थ्य या एकादशीच्या व्रतात आहे. मग कार्याची पूर्तता करायची म्हणजे नेमकं काय करायचं, काय देवाकडे मागायचं? जे जे आपल्या परमार्थाला पूरक आहे, जे जे आपल्याला परमार्थाला अपेक्षित आहे. परमार्थाला अपेक्षित पैसा नाही. पुढे सांगू, परमार्थाला अपेक्षित सत्ता नाही, परमार्थाला अपेक्षित संपत्ती नाही. काय अपेक्षित आहे परमार्थाला? परमार्थाला अपेक्षित आहे अंतःकरणातला भाव. आणि हा भाव देवाकडे मागण्याचा दिवस, त्या भावशक्तीला जागृत करण्याचा दिवस म्हणजे एकादशीचं व्रत आहे. विठ्ठल या एकादशीच्या व्रताचं आज या एकादशीच्या संबंधानं काहीतरी विशेष चिंतन घडावं, किंवा ज्या देवाच्या संबंधानं आपण एकादशीचं व्रत ग्रहण करता, धारण करता, ते व्रत पकडता आपल्या भाषेत, तो देव राहतो कुठे, त्या देवाचं सामर्थ्य काय आहे, या अनुषंगानं मी चिंतन करणार आहे. वास्तविक जगद्गुरु श्री तुकोबाराय आज आपणाला परिचय करून देतात. पण मी एक बारीक शंका घेतो. आमचे पोपट बाबा म्हणतात हिवाळ्यात पंखा आणि अभंगावर शंका घेऊच नाही. पण ते अभंगाशी जगन्नाथ महाराज पाटील असं म्हणायचे, अभंगाशी कीर्तनकाराने भांडलं पाहिजे. भांडलं का भांडलं पाहिजे? आम्ही गलीत भांडणं करतो, त्या भांडणाने एकमेकाचे डोके फुटतात, लाभ काय होत नाही ना. लाभ होईल असं भांडण करावं ना. मग लाभ होणारं भांडण जर कोणतं असेल तर अभंगाशी भांडलं पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबाराया तुम्ही हा शब्द वापरला, या शब्दाच्या पाठीमागचा भाव काय? भाव वेगळा असतो, अर्थ वेगळा असतो. तुम्हाला सांगायचं काय आहे, याच्याकरता कीर्तनकाराने, ज्ञानेश्वरी साधकानं, गाथेच्या रसज्ञ त्या व्यक्तीनं त्या शब्दाशी भांडलं पाहिजे. म्हणून मी जरा एक वेगळी शंका घेतो. जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्ही का आम्हाला तुमच्या देवाचा परिचय करून देतात? विठ्ठल आपण गाडी रुळावर लागली, का परिचय करून देतात? त्याच्या पाठीमागची भूमिका सांगतो. आज जर संबंध मानवी जीवनाचा विचार केला तर मानवी जीवनाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारच्या भूमिका तुम्हाला पाहायला मिळतात. पहिली भूमिका सुखाची प्राप्ती व्हावी, दुसरी भूमिका आनंदाची प्राप्ती व्हावी, आणि तिसरी भूमिका समाधानाची प्राप्ती व्हावी. आता हे प्राप्त करायचंच आहे आपल्याला, पण त्याच्यापूर्वी ह्या गोष्टी तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत आपण त्याचा स्वभाव, त्याचं ज्ञान, त्याचं वास्तविक स्वरूप काय याच्याशी परिचित होत नाही. वास्तविक सुख म्हणजे काय मी माझ्या शब्दात सांगत नाही. ज्ञानोबाराय सुख कशाला म्हणतात? ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. रेष ओढा इथे, या शब्दाखाली अंडरलाईन करा. काय म्हणतात ज्ञानोबाराय? माऊली म्हणतात अंतःकरण वृत्ती चंचल झाली, आणि त्या वृत्ती चंचल झाल्यानंतर तिला अपेक्षित वस्तू, अपेक्षित फळ मिळाल्यानंतर ती अंतःकरण वृत्ती स्थिर होते, आणि त्या स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. भान झाल्यानंतर तिथे जी प्रक्रिया घडते त्याला सुख असं म्हणतात. हे तुमच्या डोक्यावरून गेलं असेल मला खात्री आहे, कारण आम्ही पाठ ऐकत असताना आमच्या डोक्यावरून जायचं. तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो. एकाला गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली. कशाची? आज एकादशी आहे, आज डोळ्यापुढे आणा, फक्त खाण्याची इच्छा करू नका. गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली. त्यानं काय केलं? हरिपाठ चालू झाला. सप्ताह होता गावात, हरिपाठ चालू झाला. कीर्तनकार महाराज सगळे हरिपाठ करतायत.
हरिपाठ करत असताना लोक म्हणायचे, महाराज म्हणायचे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हा म्हणायचा कोणीतरी गुलाबजाम द्या ना. गुलाबजामची इच्छा झाली. योगायोगानं गुलाबजामची इच्छा झाल्यामुळे त्या दिवशी पंक्तीवाल्यानंही गुलाबजाम केले होते. पंक्तीवाल्यानं गुलाबजाम केले, खायला निघाले. पंगत बसली. सगळे महाराज लोक बसण्याच्या अगोदर हा बसला पंक्तीला बसला. याच्या सद्भाग्यानं पंक्तीत गुलाबजाम आला. आल्याबरोबर हे महाराज लोकांनी सुरुवात केली. वदनी कवळ घेता. श्लोकही पूर्ण झाला नाही, तोंडात गुलाबजाम टाकला. श्लोकही पूर्ण झाला नाही, गुलाबजाम तोंडात टाकला. आता गुलाबजाम खाण्याची इच्छा एवढी तीव्र होती की कधी गुलाबजाम मिळेल अशी इच्छा होती. पण एकदा गुलाबजाम प्राप्त झाला रे झाला, त्याने तृप्तीचा ढेकर दिला. दृष्टांत संपला. माझा मुद्दा काय आहे, जोपर्यंत गुलाबजाम प्राप्त होत नव्हता तोपर्यंत अंतःकरण वृत्ती चंचल होती. कधी प्राप्त होईल. पण एकदा गुलाबजाम प्राप्त झाला रे झाला की सुखाने तृप्तीचा ढेकर दिला. त्याच्यात जी प्रक्रिया घडली त्याला म्हणतात सुख. विठ्ठल प्रक्रिया घडली कशी, अपेक्षित वस्तू मिळाली, अंतःकरण वृत्ती स्थिर झाली, त्याच्यात आत्म्याचं भान मिळालं, नाम प्रतिबिंब पडलं, आणि ते प्रतिबिंब पडल्यानंतर मग तिथे सुखाची प्राप्ती झाली. अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे. कसं पडतं अंतःकरणात आत्म्याचं प्रतिबिंब? सोपं सांगतो. कोजागिरी पौर्णिमा सगळ्यांना माहिती, उन्हाळ्यात येते. कोजागिरी पौर्णिमा उन्हाळ्यात येते. असो 5G येते. विठ्ठल कोजागिरी पौर्णिमा सगळ्यांना माहिती आहे. त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो. चंद्राच्या सर्व कल्या उकळलेल्या असतात. पूर्ण चंद्र असतो. त्या चंद्राचं प्रतिबिंब एक पाण्याचं भांड घेतलं, शेवाळमुक्त भांड घेतलं, ज्याच्यात शेवाळ नाही असं, अशा भांड्यात पाणी ओतलं. पाणी ओतल्यानंतर मग त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडतं. जर त्या पाण्यात शेवाळ राहिलं तर पाण्यात प्रतिबिंब पडत नाही. तसं शेवाळमुक्त पाण्यात जसं प्रतिबिंब पडतं ते स्थिर अशा प्रकारचं दिसतं, तसं अंतःकरण स्थिर झालं, त्याच्यातली मलिनता गेली, आत्मानंदाचं भान होतं म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब त्या अंतःकरणामध्ये पडतं. तिथे जी प्रक्रिया घडते त्याला सुख असं म्हणतात. विठ्ठल एक, आम्हाला सुखाची प्राप्ती करायची. 2, आम्हाला आनंदाची प्राप्ती करायची आहे. आनंद म्हणजे काय हो? आनंद म्हणजे बिंबभूतोय आनंद आत्मा सौ सर्वदा स्थिते. वास्तविक आपलं जे स्वरूप आहे ते आनंद स्वरूप आहे. समाधान म्हणजे काय? मी माझ्या शब्दात सांगतच नाही. एकाग्र करी मन तेने होय समाधान, किंवा होईल समाधान रे. मन एकाग्र केल्यानंतर अंतःकरणाला समाधान प्राप्त होतं. मग ज्ञानोबारांची एक सूक्ष्मता तुम्हाला सांगतो. समाधान प्राप्त करण्याकरता सुद्धा ज्ञानोबाराय आत जायला लावतात. सुख प्राप्त करण्याकरता सुद्धा ज्ञानोबाराय आत जायला लावतात. आनंद प्राप्त करण्याकरता सुद्धा संत वाङ्मय, पंचदशी, इतर ग्रंथ आत डोकावून पाहायला लावतात. मग का हो? जर समाधानही आतच आहे, सुखही आतच आहे, आनंदही आतच आहे, मग हे सगळं आतूनच प्राप्त करायचं आहे. मग माणूस बाहेर झटपट करतो का? माणूस बाहेर एवढा खटाटोप करतो का? बाहेर एवढ्या विषयाची प्राप्ती करतो का? वास्तविक पाहता आमचं स्वरूपच आनंदमय आहे. मग माणसानं बाहेर खटाटोप न करता आत डोकावून पाहावं. ज्या वेळेला बाहेर खटाटोप करणारा माणूस बाहेर खटाटोप न करता आनंदासाठी, सुखासाठी, समाधानासाठी आत डोकावून पाहिल, त्यावेळेला त्याला खऱ्या आत्मानंदाचं भान होईल. विठ्ठल वास्तविक आम्हाला जे सुख मिळतं ते सुख प्रपंचाचं नाही, ते फक्त भासतं. वेदांतानं फार गोड दृष्टांत दिला. काय झालं? पती पत्नी झोपलेले होते. रात्रीचा प्रहर, रात्रीचे 1 वाजले आणि 1 वाजल्याबरोबर पतीला स्वप्न पडलं. तर कोणाला काय स्वप्न पडतील तो माझ्या चिंतनाचा विषय नाही. त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्यानं पाहिलं भूत. ऐका बरं, स्वप्नात पाहिलं भूत. भूत पाहिल्यानंतर जोरात रात्री उठला, उठल्यानंतर ओरडला, भूत 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 भूत. रात्री स्वप्न पाहिलं. स्वप्न पाहिल्यानंतर अचानक उठला. सगळ्या अंगाला घाम आलेला आहे. अंगाला घाम आला. बायको म्हणते काय झालं? तो म्हणे भूत पाहिलं. बायको म्हणे मी असताना. कळतंय तुम्हाला? तो म्हणे भूत पाहिलं. बायको म्हणे मी असताना. म्हणजे मी असताना भूत तुम्ही पाहिलं, हे शक्य कसं? विठ्ठल प्रपंचाचा मला काय अनुभव नाही. म्हणजे आमच्या पुण्यातल्या भाषेत मी पिंपळा खालचा म्हणजे आहे. विठ्ठल तो म्हणे भूत
पाहिलं अंगाला पूर्ण घाम आलेला आहे. माझा दृष्टांत संपला. दृष्टांत का असतो? लौकिक परीक्षकाणाम यस्मिन बुद्धी साम्यम स इति दृष्टांतः. वक्ता आणि श्रोता यांना जे माहीत असतं न माहीत असलेलं सांगून पटवलं जातं, त्याला दृष्टांत असं म्हणतात. मी दृष्टांत का दिला? त्याच्या पूर्ण अंगाला घाम आलेला आहे. का घाम आला हो? स्वप्नात भूत पाहिलं. स्वप्नात भूत पाहिल्यामुळे अंगाला घाम आला. आता मला फक्त एक प्रश्न मांडायचा तुमच्या पुढे. स्वप्न खरं होतं की खोटं होतं? स्वप्न खोटं होतं, भूत खोटं होतं. अंगाला आलेला घाम खरा होता, भूत स्वप्न घाम चालू दे करा. भूतही खोटं होतं, स्वप्नही खोटं होतं, पण स्वप्नात पाहिलेल्या भूतामुळे अंगाला आलेला घाम खरा होता. तसा लटिका व्यवहार सर्व हा संसार, वास्तविक प्रपंच खोटा आहे, वास्तविक प्रपंच मिथ्या आहे. पण त्या प्रपंचानं प्राप्त झालेलं सुख दुःख आम्हाला खरं वाटतं, ते वास्तविक खरं नाही, ते आभासाचं आहे. त्याला वेदांतानं स्वतंत्र शब्द दिला, अध्यास. विठ्ठल आम्हाला सुख प्राप्त करायचं आहे, आम्हाला समाधान प्राप्त करायचं आहे. ऐका, समाधान प्राप्त करण्यासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी लोक किती खटाटोप करतात. लोक आज जी गाडी घेतात ना, गाडी घेण्याची पाठीमागची भूमिका आहे सुखाची प्राप्ती व्हावी. बंगला बांधण्याची पाठीमागची भूमिका आहे आनंदाची प्राप्ती व्हावी. पण वास्तविक स्वतःला प्रश्न विचारा, आजपर्यंत मी एवढं कमवलं, आजपर्यंत एवढं मिळवलं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात, एवढं सगळं केलं, पण तरी सुद्धा आम्हाला सुखाची प्राप्ती झाली का? प्रामाणिकपणे स्वतःला एकांतात जाऊन विचारा. तुमचं मन तुम्हाला साक्षी देईल की मला आजपर्यंत सुखाची प्राप्ती झाली नाही. मग हे मिळवतोय, हे कमवतोय, याचं उत्तर काय? महाराज, माणसाला सुखाची प्राप्ती जरी करायची असली तरी लोक कीर्तनाचा आश्रय घेतात. लोकांना झोपा लागत नाही हो, झोप लागण्यासाठी लोक कीर्तनात येतात. हे दुर्दैव आहे. बरं, येवत कीर्तनात तरी झोपू नये. विठ्ठल. सुरत शहरात कीर्तन होतं, सुरत शहरात. ते कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर एक आजीबाई माझ्या पुढे आली. आल्यानंतर ती आजीबाई म्हणती, महाराज मारे घर आवला की, भाषा मारवाडी बरं का. म्हटलं आवला ना दादी, येतो तुमच्या घरी, मी पण शिकलोय कामापुरती, अर्थात कीर्तनापुरती. आवला ना दादी, येतो तुमच्या घरी. आजीने घेण्यासाठी 4 व्हीलर गाडी पाठवली. आजीच्या त्या गाडीत बसलो, आजीच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर आजीचा 5 मजली बंगला, त्या बंगल्यात शिरलो. आजीने सत्कार केला, पूजा केली, दक्षिणा पण दिली. पण ही तिघू येतं वंशास्त्र. दक्षिणा दिली. दक्षिणा दिल्यानंतर आजी माझ्या शेजारी येऊन बसली. एक वाक्य आजी बोलली. आजी म्हटली, बाबा थारा कीर्तन म्हणे सोना लागे चोखा लागे की कौमा. काय म्हटले आजी? महाराज तुमचं कीर्तन मला एवढं गोड वाटतं, एवढं गोड वाटतं की काय सांगू, कोणत्या शब्दात वर्णन करू. मला सहज उत्कंठा निर्माण झाली. आजी, माझ्या कीर्तनातलं तुम्हाला काय आवडलं? बहुतांश कीर्तन ऐकण्याकरता एक प्रकारचा श्रोता नसतो. काही श्रोता असतो, काही स्वतः असतो. जो श्रोता असतो त्याला हे कळतं, जो स्वतः असतो त्याला हे कळत नाही. सूक्ष्मता आहे. श्रोता कोणाला कशाची अपेक्षा सांगता येत नाही ना. कोणाला विनोदाची अपेक्षा आहे, कोणाला कीर्तनात गायनाची अपेक्षा आहे, कोणाला कीर्तनातल्या सिद्धांताची अपेक्षा आहे. आजी, महारा कीर्तन तने सोना लागे चोखा लागे पण क्यों लागे. माझं कीर्तन तुम्हाला आवडतं, पण का आवडतं? आजीने फार गोड उत्तर दिलं. बाबा मैं रोज निंदण्यात 4-4 गोल्या लिहू, पण म्हणे नींद नाही आवे, पण थारा कीर्तन मा सोनी नींद आवे, चोखी नींद आवे. आजी म्हटली, बाबा रोज झोपेच्या 4-4 गोळ्या घेते, पण मला झोप लागत नाही. पण एकदा तुमच्या कीर्तनात आली रे आली की सुखाने झोप लागते. आजीला म्हटले, माझ्या कीर्तनात विशेष आहे. विठ्ठल. माझा मुद्दा संपला. आजीने झोपेसाठी कीर्तनाचा आश्रय केला. वास्तविक आजीला सुखाची प्राप्ती झाली नाही. मग आम्हाला सुखाची प्राप्ती करायची. महाराज आम्हाला सुख मिळवायचंय, आम्हाला समाधान मिळवायचंय, आम्हाला आनंद मिळवायचाय. काय करायचं हो सुख मिळवण्यासाठी? काय करावं लागेल? महाराज म्हणतात, बाहेर डोकून पाहू नका, बाहेर पाहूच नका. सुख मिळवायचंय ना, आत झोपून पहा. आत तुमच्या स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा, सुख कुठे आहे? आज माणसाचं हेच चुकतं. आज सबंध जगतामध्ये माणूस पाहतो, सगळीकडे पाहतो, इकडे फिरतो तिकडे फिरतो, सबंध जगतामध्ये चंचलता धारण करतो, सगळ्या जगभर फिरतो, पण वास्तविक स्वतःच्या स्वरूपाची जाणीव नसल्यामुळे वास्तविक त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. कधीतरी एकांतात जावं,
कधीतरी एकांतात बसावं, आत्मनिरीक्षण करावं, आत्मपरीक्षण करावं, स्वतःला विचारावं मी कोण आहे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार स्वयमिदृशः. मी कोण आहे, मी आलो कुठील, मला जायचं कुठे आहे. स्वतःच्या अंतकरणाला प्रश्न विचारा, मला जायचं कुठे आहे. ज्या वेळेला तुमचा अंतरात्मा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल, तुमचं जीवन सफल. विठ्ठल काय हे संत वाङ्मय ऐकायचं, का कीर्तन ऐकायचं. नामदेव महाराजांनी या कीर्तनाच्या संबंधानं बोलत असताना म्हटलेलं आहे की या कीर्तन साधनाच्या बळाने संबंध जगातामध्ये मी ज्ञानाचा प्रकाश देईल. नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडूनी मागाये, सर्व सांडूनी मागाये. आता नामदेव महाराजांचं प्रमाण झालं, पण जगद्गुरु श्री तुकोबाराय कीर्तन साधनाच्या बळावर काय काय करेन, काय प्रतिज्ञा केली महाराजांनी. महाराज म्हणतात जे कोणी ब्रह्मज्ञानी आहेत, मुक्त आहेत, आत्मज्ञानी आहेत, अशांना सुद्धा मी लाळ गोटायला भाग पाडे. गोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाते, गोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाते, गोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाते, गोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाते. मुक्तात्मस्थिती सांडविन, मुक्तात्मस्थिती सांडविन, मुक्तात्मस्थिती सांडविन, मुक्तात्मस्थिती सांडविन. गर्जना तुकोबारांनी केली, पण एखादा व्यक्ती भांडण करायला उतरला की तो भांडण का करतो हे पाहायचं नाही. कोणाच्या बळावर भांडण करतोय. माणसाच्या पाठीमागे दोनच बळ असतात. पहिलं बळ असतं त्याच्या भाऊबंदकीचं. जर भाऊबंदकीचं बळ नसलं तर दुसरं बळ असतं 90चं. महाराज कोणत्या बळाच्या वर तुम्ही एवढी सगळी गर्जना केली. महाराज म्हणतात कीर्तन साधन. काय विशेषता आहे कीर्तन साधनाची, काय होतं कीर्तनाने. कीर्तन चांगा कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. ओ कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. ब्रह्मभूत काय होत से कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. ब्रह्मभूत काय होत से कीर्तनी, भाग्य तरी ऋणी होय ऐसा, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा, भाग्य तरी होय देवा ऐसा. सगळं कीर्तनाचं फल आहे. काय होतं, ब्रह्मभूतता प्राप्त होते. माणूस ब्रह्मानंदामध्ये डोलायला लागतो. हे कीर्तनात साधनाचं श्रेष्ठत्वण आहे. महाराज तुम्ही हे कीर्तन साधन केलं, आम्हालाही सुख मिळवायचं आहे, आम्हालाही समाधान मिळवायचं आहे, आम्हालाही आनंदाची प्राप्ती करायची आहे. महाराज तुम्ही काय केलं. वास्तविक तुकोबारांचं जीवन अभ्यासत असताना 3 पद्धतीने अभ्यासता येतं. पहिलं जगद्गुरु श्री तुकोबारांचं जीवन होतं दुःखमय. दुसरं जीवन होतं तुकोबारांनी साधना केली. आणि तिसरं जीवन आहे महाराजांची भाषा आनंदाची झाली. पहिल्या जीवनामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय दुःखाची परिभाषा करायचे. महाराज दुःखाचे पोवाडे गायचे. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. प्रपंचाचे रडगाणे तुकोबाराय गायचे. बहुया उदराचे कष्ट, आम्हासी केले कर्म भ्रष्ट, तुमची चुकविली वाट, करी वटवट या निमित्ते. ही तुकोबारांची भाषा आहे. पण त्याच तुकाराम महाराजांचे उद्गारानंतर बदलले. काय केलं महाराजांनी. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. महाराज
ही साधना करत असताना तुम्ही काय केलं? महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनात बदल घडवण्याकरता काही नियम आमच्या जीवनात अंमलात आणले. ऐका, तुम्हाला जर तुमच्या जीवनात बदल करायचा असेल ना, जगद्गुरु श्री तुकोबारांचे 4 सूत्र फक्त एका प्रमाणात सांगतो, फार गोड आहे. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या नाटातलं एक सूत्र तुम्हाला सांगतो. जर यशस्वी जीवन करायचं असेल तर महाराजांचे हे 4 सूत्र जीवनात अंमलात आणा. काय सूत्र आहे? महाराज पहिलं सूत्र सांगतात, सगळ्यांशी मित्रत्वाचं नातं ठेवा. दुसरं सूत्र जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, कधी मुखाने अशुभ बोलू नका. तिसरं सूत्र महाराज असं सांगतात की दुर्जनाचा संग धरू नका. आणि चौथं सूत्र महाराज असं सांगतात, संग धरायचाच असेल तर संताचा धरा. जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. अगदी समर्पक प्रमाण सटीक वेळेला दिलं. काय महाराज म्हणतात? महाराज म्हणतात, यशस्वी जीवन जगायचंय ना, जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संताचा सायास. ज्याच्या जीवनात या 4 सूत्राचं अंमलीकरण आहे त्याचं जीवन यशस्वी आहे. हो तरुण मित्रांनो, तुम्हाला जर जीवनात बदल घडवायचा असेल ना, फक्त 3 उपाय आपल्या जीवनात करा. एक उपाय करा, संगती कोणाची धरतो हे पहा. वेळेचं नियोजन करा. आणि जी गोष्ट आम्हाला प्राप्त करायची ना, त्या गोष्टीचा ध्यास घ्या. काय करा? संगती पहा. फार मोठ्या वक्त्याचं विधान आहे, तुम्ही मला तुमची संगती दाखवा, मी तुम्हाला तुमचं भविष्य दाखवतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू. फार गोड वाक्य आहे. तुम्ही मला तुमची संगती दाखवा, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. हे त्यांचं वाक्य आहे. आपल्या संगतीवर लक्ष द्या. वेळेचं नियोजन करा. जगद्गुरु श्री तुकोबारांपासून वेळेचं नियोजन शिकण्यासारखं आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय संत होते. जगद्गुरु श्री तुकोबाराय कोणीतरी भगवान परमात्म्याचे अवतार होते, हा भाग बाजूला ठेवा. पण जगद्गुरु श्री तुकोबाराय तुमच्या आमच्यात बदल घडवण्याकरता एक क्रांतिकारक होते, हे स्वीकारा. ज्या दिवशी जगद्गुरु श्री तुकोबारायांना आम्ही आमचा आदर्श मानू, सोपं सांगू, ज्याच्या जीवनाला जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंगाचा प्रमाणाचा स्पर्श आहे ना, त्याच्या जीवनाचा सुगंध सबंध विश्वात दरवळल्याशिवाय राहत नाही. हो, सबंध विश्वात त्याच्या जीवनाचा सुगंध दरवळतो. आपल्या जीवनाला ज्ञानेश्वरीच्या ओवीचा सुगंध असावा. आपल्या जीवनाला जगद्गुरु श्री तुकोबारांच्या गाथेच्या एखाद्या प्रमाणाचा स्पर्श असावा. ते जीवन प्रत्येकाला हवं असं वाटतं, प्रत्येकाला हवं असं वाटतं. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी वेळेचं नियोजन कसं केलं? महाराज असं म्हणतात, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. वेळेचं नियोजन आहे. खानपान कशी असावी? युक्ताहार विहार, नेमेंद्रियासी सार, नसावी भासर, निद्रा बहुभाषण. हे सगळं महाराजांचं नियोजन आहे. वेळेचं नियोजन करा. आणि तिसरा मुद्दा आहे, जी गोष्ट आम्हाला प्राप्त करायची ना, तिचा ध्यास घ्या. ही गोष्ट आम्हाला कधी प्राप्त होईल? आम्हाला उत्तम शिक्षक बनायचं ना, मग ते शिक्षक बनण्याकरता अगोदर डिग्री मिळवावी लागेल. मग ते करा, अगोदर शिक्षण करा. आम्हाला उत्तम कीर्तनकार व्हायचंय ना, 4-2 ग्रंथांचा अभ्यास तरी करावा लागेल. 2 टिपणं पाठ करून होत नाही. आम्हाला 4-2 ग्रंथांचा अभ्यास तरी करावा लागेल. आम्हाला उत्तम गायक व्हायचंय ना, आमच्या माइंडमध्ये दिवसाच्या 24 तासपैकी 18 तास तरी त्या चाली माइंडमध्ये घोळत राहिल्या पाहिजे. हे जे गातात ना, हे गाणं म्हणजे एक चाल म्हटल्यानंतर फक्त तेवढ्यापुरत्या टाळ्या वाजवल्या म्हणजे तेवढ्यापुरतं त्यांचं गाणं नाही. ती चाल आपल्या कंठातून बाहेर येण्याकरता त्यांनी 1000 युद्ध त्यांच्या मनस्थितीमध्ये चाललेले असतात की या चालीचा हा अंतरा गायल्यानंतर श्रोत्यांवर काय प्रभाव पडेल हा विचार त्यांच्या माइंडमध्ये चालू असतो. आणि तो विचार करून ते गाणं, ती चाल कंठातून बाहेर टाकतात. आणि ती चाल बाहेर टाकल्यानंतर मग तुम्ही प्रतिसाद देतात टाळ्यांच्या रूपाने. हे सगळं साधन आहे. याला म्हणतात ध्यास घेणं. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी ध्यास घेतला. काय ध्यास होता महाराजांचा? जसं मीराबाईंनी ध्यास घेतला. आम्हाला देवाची प्राप्ती करायची ना, देवाची प्राप्ती करण्याकरता प्रत्येकाला विचारावं, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की.
पडील निमिषमानी. ज्ञानोबारांची भूमिका आहे. कधी मला तो भगवान परमात्मा भेट देईल. ज्याप्रमाणे कन्या सासुऱ्यासी जाईल मागे परतोनी पाहे अशी आमची अवस्था झालेली आहे. आणि तो भगवान परमात्म्याचा मी ध्यास घेतल्या काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंड येईल कर्म. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा विठ्ठल. जरी ठावासे तुम्हा कोणा, जरी ठावासे तुम्हा कोणा, कोणे गावी आहे सांगा अर्थ हा काय देवाला. प्रेममूर्ती मीराबाईने आपल्या जीवनात प्राप्त झालेला सुखदुःखाचा प्रसंग, आपल्या जीवनात प्राप्त झालेली काठिण्यता मीराबाईंनी स्वतःच्या परिवाराला सांगितली नाही. मीराबाईंनी स्वतःच्या धीराला, स्वतःच्या पतीला सांगितले नाही. मग अर्थ हाक दिली देवाला. तुम बिना मारी कोण खबराले, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. मीराबाईचे शब्द आहेत. भरी सभा द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी, गोवर्धन गिरिधारी. शब्द माझे नाहीत ना, शब्द मीराबाईंचे आहेत. प्रेममूर्ती मीराबाई म्हणतात ही आर्त हा काय देवा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. ही सगळी आर्थ हाक दिली. महाराज जी स्थिती तुम्हाला प्राप्त झाली ना, काय स्थिती प्राप्त झाली, आनंदाच्या कोटी साठविला आम्ही पोटी. हे महाराज आनंदाची भाषा बोलू लागले. महाराज आम्हालाही असं व्हायचं, आम्हालाही आनंद प्राप्त करायचा आहे, आम्हालाही समाधान प्राप्त करायचे. पण महाराज म्हणतात तुम्ही कोणाची भक्ती करतात ते सांगा ना अगोदर. तुम्ही कोणाकोणाची भक्ती करतात. महाराज काय सांगू, आम्ही भक्ती करतो शेंदरी येंदरी दैवते यांची आम्ही भक्ती करतो. एक जण आला, महाराज मी भक्ती करतो देवीची. त्याने महाराजांनी अभंग म्हणून दाखवला. त्याने आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. सारोनी बाळ घालीन, सारोने बाळ मी घालीन, सारोनी बाळ घालीन, सारोनी बाळ घालीन. हाती बोधाचा झेंडा मी रोवीन, हाती बोधाचा झेंडा मी रोईन. भेद रहित वारिशी जाईन, भेद रहित वारिशी जाईन, भेद रहित वारिशी जाईन, भेद रहित वारिशी जाईन, भेद रहित वारिशी जाईन. जोगवा आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन. ही चाल काय गाण्याची नाही बरं का, ही वारकरी सांप्रदायिक चाल आहे. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू समाधान महाराज रिंगणगावकर म्हणतात, ती म्हणतात ही चाल, ही भक्ती आम्ही करतो. महाराज म्हणतात तुमची भक्ती चुकली रे.
एकाची भक्ती ऐकली तो म्हणे नंदेच कार्ट किरकिर करतन खरूच होऊ दे त्याला. महाराज म्हणतात ही भक्ती नाही बाबा, भक्ती करायची ना मी जी भक्ती करतो ती कर. कोणाची भक्ती करतात? महाराज म्हणतात आम्ही भक्ती केली पांडुरंगाची, त्याचे आम्ही दास झालो अभंगाच्या पहिल्या. आम्ही जाचे दास, 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 आम्ही जाचे दास. त्याचे पंढरी वास, त्याचे पंढरी वास, तो हा देवा ताई देवा, तो हा देवा ताई देवा, तो हा देवा ताई देवा. पंढरी वास, पंढरी वास, तो हा देवा ताई देवा, तो हा देवा ताई देवा, तो हा देवा ताई देवा, तो हा देवा ताई देवा. गोड चाल गोड चाल. पहिल्या चरणात प्रवेश केला, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश झालाय. महाराज म्हणतात आम्ही ज्याचं दास्यत्व स्वीकारलं, ज्याची आम्ही भक्ती करतो, तो भगवान परमात्मा पंढरपुरात राहतो. ज्या अर्थी महाराज म्हणतात त्याचा पंढरी वास, त्या अर्थी पंढरपूर क्षेत्राचा काहीतरी महिमा असला पाहिजे. प्रत्येक क्षेत्राचा तीर्थाचा काहीतरी विशेष महिमा असतो. काय महिमा आहे पंढरपूरचा? पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. पंढरपूरचं नाव जरी मुखात आलं तरी पाप क्षालन करण्याचं सामर्थ्य पंढरपूर क्षेत्रात आहे. हा पंढरीचा विशेष महिमा आहे. पण बरेच महाभाग महाराष्ट्रात असे जन्माला आले, त्यांना आळंदी माहीत नाही, त्यांना पंढरपूर माहीत नाही, पंढरपूर कोणत्या भागाला आहे, कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा माहीत नाही. मग अशा महाभागांकरता संत सांकेतिक भाषणे बोलतात, पंढरपूरचा परिचय करून देतात. नामदेव महाराज असं म्हणतात, हे जम्बू या द्वीपामाची एका पंढरपुरा, या दीपाची एक पंढरपूर गाव. एकादशीचं तुम्ही काय भजन पुढे केलं नसेल, धर्ममंडपामध्ये भजन करा. एक साथ टाळी वाजवा सर्वांनी. हे जम्बू या द्वीपामाची एका पंढरपुरा गाव. जम्बू या दीपामाची एक पंढरपूर गाव. धर्माचे नगरदेवा, विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया खाया, काही भोजन मागाया. हो चला जाऊ तया खाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो,
म्हणतात सांकेतिक परिचय. महाराज म्हणतात जंबू नावाचं द्वीप आहे, त्या जंबू नावाच्या द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे. त्या पंढरपूर नावाच्या गावामध्ये हा परमात्मा राहतो आणि आम्ही त्याचं दास्यत्व स्वीकारलं. फार गोड शब्द आहे. थोडं चिंतन मांडतो, शॉर्ट बट स्वीट. थोडे परी निरे अभिटते घ्यावे खरे. थोडक्यात म्हणतो आम्ही ज्याचे दास. आम्ही म्हणजे कोण महाराज? आम्ही शब्द का वापरतात? महाराज ज्यावेळेला जगाविषयी बोलतात त्यावेळेला भिन्न भाषा वापरतात. महाराज ज्यावेळेला संतांविषयी बोलतात त्यावेळेला भिन्न भाषा वापरतात. आणि तेच तुकाराम महाराज ज्यावेळेला स्वतःविषयी बोलतात त्यावेळेला भिन्न शब्द वापरतात. जगाविषयी बोलत असताना महाराज असं म्हणतात ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा. ही जगाच्या संबंधानं महाराजांची भाषा आहे. आता संतांच्या संबंधानं तुकाराम महाराज बोलायला लागल्यावर म्हणतात तुम्ही संत मायबाप कृपावंत. आता तुम्ही कृपावंत म्हणजे संतांविषयी बोलत असताना महाराज असं म्हणतात तुम्ही. आणि तेच तुकोबाराय ज्या वेळेला स्वतःविषयी बोलतात त्यावेळेला तुकाराम महाराज शब्दाची योजना करतात येणे बोधे आम्ही असो सर्व काळ धन्य आम्ही जन्मा आलो आम्ही ज्याचे दास. म्हणजे स्वतःविषयी बोलत असताना तुकाराम महाराज आम्ही शब्दाचा प्रयोग करतात. आता या आम्ही शब्दातलं वर्म मला तुम्हाला सांगायचं आहे. का आम्ही शब्द वापरतात? पहिला अर्थ आहे आम्ही शब्दाचा स्वाभिमान वाचक, दुसरा अर्थ आहे समुदाय वाचक. आम्ही शब्द वापरला तुकाराम महाराजांनी स्वाभिमान वाचक. खरं सांगू आपण ज्या परंपरेत जगतो, आपण ज्या संस्कृतीत जन्माला आलो, यात नवल नाही. आपण ज्या देशात जन्माला आलो ना त्या देशाच्या त्या संस्कृतीचा त्या परंपरेचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. याला स्वाभिमानी जगणं म्हणतात. स्वामी विवेकानंद पाश्चात्य जगतात गेले, विदेशात ट्रेनमध्ये प्रवास करत होते. संपूर्ण अंगावरती पोशाख भारत देशाचा होता आणि पायात चप्पल विदेशाची होती. ऐका बरं, फार गोड आहे. पायात चप्पल विदेशाची आहे पण संपूर्ण अंगावरती पोशाख भारत देशाचा आहे. त्यावेळेला तिथल्या एका तरुणानं स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला विवेकानंद तुम्ही संत आहात, तुम्ही महात्मे आहात, तुम्हाला हा भेद शोभत नाही. म्हणे काय झालं? अहो काय झालं काय? पूर्ण अंगावरती पोशाख भारत देशाचा घालता आणि पायात चप्पल आमच्या देशाची घालता, हा भेद का? त्यावेळेला विवेकानंदांनी उत्तर दिलं तुमची जी संस्कृती आहे ती भोग प्रधान आहे आणि आमची जी संस्कृती आहे ती त्याग प्रधान आहे. याच्या पुढचं वाक्य फार गोड आहे. ते असं म्हणाले तुमची भोग प्रधान संस्कृती पायाखाली तुडवण्याकरता तुमच्या देशाच्या चप्पल पायात घातल्या आणि आमची संस्कृती त्याग प्रधान आहे म्हणून आमच्या देशाच्या संस्कृतीचे कपडे अंगावरती मिरवले. याला म्हणतात स्वाभिमान. हा स्वाभिमान तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या रक्तात असला पाहिजे. काय कमी केलं संत वाङ्मयाने आपल्याला? प्रत्येक शब्द प्रत्येक भाव अशी कोणती समस्या नाही की त्या समस्येचं निराकरण संत वाङ्मयामध्ये नाही. प्रत्येक समस्याचं निराकरण आहे. फक्त आम्हाला पाहायचं नाही डोकून, आम्हाला वाचायचं नाही, आम्हाला वाचायचंच नाही म्हणून वाचायचं नाही. हा भाव आहे त्याच्यातला. वाचायचं असेल तर संत वाङ्मयावर बोट फिरवा. ज्ञानोबाऱ्यांची एखादी ज्ञानेश्वरीची ओवी डोळ्यापुढे आणा. जगद्गुरु श्री तुकोबाऱ्यांच्या गाथ्यातलं एखादं प्रमाण, ते प्रमाण आमच्या जीवनाचं प्रमाण झालं पाहिजे. म्हणजे आमच्या जीवनाचं आचरणाचं एक प्रकारचं नियम झाला पाहिजे. तो नियम आम्ही आमच्या जीवनात अवलंबन केला की मानवी जीवनाचे मनुष्याचे पुतळे गावोगावी उभे करतील लोक. तुम्हाला वाटतं ना आमच्या धर्मामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या देशामध्ये, आमच्या गावामध्ये निदान आमचा पुतळा उभा राहावा आणि त्या पुतळ्याला आमच्या पुण्यतिथीच्या दिवशी एखाद्याने माळा घालावी असं वाटतं ना? त्या माणसानं स्वतःसाठी नाही, समाजासाठी, देशासाठी, गावातल्या लोकांसाठी जगलं पाहिजे. ज्याचं जगणं स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, समाजाकरता असतं, गावोगावी देशोदेशी त्याचे पुतळे उभे केले जातात. म्हणून आमचं जगणं संबंध समाजाकरिता असलं पाहिजे. महाराज या आम्ही शब्दातून स्वाभिमान प्रकट करतात. आणि दुसरा अर्थ महाराज आम्ही शब्दातून समुदाय प्रकट करतात. आतापर्यंत ज्ञानोबाऱ्यापासून निळोबाऱ्यापर्यंत जी परंपरा आहे स्वाभिमान, समुदाय. म्हणून आम्ही ज्याचे दास. बरं, दास होणं म्हणजे नेमकं काय? दास्यत्वम कर्मार्पणम तस्य कैकर्यपि सर्वथा. सर्व कर्म देवाला समर्पित करणं त्याला म्हणतात दास होणं. सर्व कर्म समर्पण करायचं म्हणजे काय करायचं? वाणीद्वारा होणारं कर्म समर्पण करायचं, मनाद्वारा होणारं कर्म समर्पण करायचं, बुद्धीद्वारा होणारं कर्म समर्पण करायचं, वाचेद्वारा होणारं कर्म समर्पण करायचं. काय काय समर्पण करायचं? जीव समर्पण करायचं, शरीर समर्पण करायचं, याच्या पुढे बोलू जीव भाव समर्पण करायचं. याला म्हणतात दास होणं. हे सगळं तुम्ही ज्या वेळेला समर्पण करतात ना त्यावेळेला ती दास्यत्वाची भूमिका आहे. आणि असे दास आम्ही झालो. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. पण महाराज ज्या देवाचं दास्यत्व तुम्ही स्वीकारलं
त्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य काय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तो देवाचाई देव मी त्या मुलाचं कौतुक करणारच नाही, कारण मी जळालो त्याच्यावर. ही चाल म्हटली मी त्याचं कौतुक करणार नाही, त्याला शिकवणाऱ्या गुरुला दंडवत करेल. विठ्ठल तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा बेव. शब्दचा अर्थ सांगतो. तो म्हणजे काय आणि हा म्हणजे काय. तो म्हणजे कोण हो? तो जो गोकुळात आहे, तो जो वृंदावनात आहे, तो जो द्वारकेत आहे. हा म्हणजे कोण? जो पंढरपुरात आहे तो हा. किंवा तो म्हणजे कोण? जो निर्गुण निराकार आहे. आणि हा म्हणजे कोण? जो आमच्या करता सगुण साकार झाला, तो हा देवाचाही देव. बरं, देवाचा देव म्हणजे काय? देवाच्या ठिकाणी जे देवत्व आहे किंवा देवाच्या ठिकाणी जर तुलनात्मक पद्धतीने जरी विचार केला तरी हा देवाचा देव आहे. यदादित्यगतम तेजो जगद्भासयत्यखिलम यच्चंद्रमसी यच्चागणो तत्तेजो विद्धी मामकम. परमात्मा म्हणतात, चंद्राच्या ठिकाणी जी शीतलता आहे, सूर्याच्या ठिकाणी जो प्रकाश आहे, ते माझं आहे, माझं आहे. याचा अर्थ भगवान परमात्मा देवाचाही देव आहे. तो हा देवाचाही देव. आणि देवाचा देव असल्यामुळे काय कळी काळाचा भेव. कळी काळाचा भेव आता आम्हाला नाही. दोन शब्द आहेत, कली आणि काळ. कलीचीही भीती आम्हाला नाही आणि काळाचीही भीती आम्हाला नाही. साधकाला दोन भीती आहे. पहिली भीती आहे कलीची. काय? कली पापाचीच मूर्ती. पण तुकाराम महाराज असं म्हणतात, नाम खळग घेऊ आती. आम्ही नामरूपी शस्त्र धारण केलं. ज्या देवाचं नाव घेतलं तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून काय कळी काळाचा भेव. ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. कळी काळ पाया पडे. कळी काळ पाया पडे. ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. कळी काळ पाया पडे. कळी काळ पाया पडे. जगा काळ खाय आम्ही
माथा दिले बर का, दिले पाय, दोन पाय आहेत ना म्हणून द्विवचन, दिले पाय आम्ही माथा दिले पाय. जगाला खाणारा काळ, जगाला गिलंकृत करणारा काळ, अशा काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिले. म्हणून काय कळी काळाचा बेव, तो हा देवाचाही देव, आमचा देव समर्थ आहे. ज्याने समर्थाची कास धरली ना, समर्थाची कास धरल्यानंतर त्याला कोणाची भीती नाही. तसं आम्ही काय कळी काळाचा बेव, तो हा देवाचाही देव, त्या देवाला प्रामाण्य कोणाचा आहे. वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती, अभंगाच्या 3ऱ्या चरणात त्या देवाला प्रामाण्य कोणाचं आहे. महाराज असं म्हणतात, देव जया गाती, देव जया गाती, वेद 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 जया गाती. श्रुती म्हणते नेती नेती, श्रुती म्हणते नेती नेती, वेद देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. श्रुती म्हणती गाती, श्रुती म्हणती नेती नेती देव, तो देवाचाही देव, तो देवाचाही देव, देव. वेदाने त्या देवाचं गायन केलं. कसं गायन केलं. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत् प्रयन्ते अभिसंविशन्ति तद ब्रह्मेति तद विजिज्ञासस्व. ते ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचं ज्ञान तुम्ही ग्रहण करा, असं वेदाने गायन केलं. पण वेदाने गायन करत असताना एखादं व्यक्तिमत्व शब्दात तोलता येत नाही. तसं हा तर परमात्मा आहे ना. मग हा परमात्मा असाच आहे का, तो विटेवर उभा असणारा भगवान परमात्मा असाच आहे का, याचं शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणून काही श्रुती पुढे आल्या. श्रुती म्हणते नेती नेती, तो असा नाही, असा नाही, दोनदा नेती नेती, एकदा कारणाध्यासाची निवृत्ती, एकदा कार्याध्यासाची निवृत्ती. म्हणून तो भगवान परमात्मा नेमका कसा आहे, ज्ञानोबाराय वर्णन करत असताना त्या संबंधानं बोलता येत नाही. माऊली म्हणतात, न सांगणेवरी बाळापतीसी रूप करी, बोल निमाले पण विवरी अचर्चाते. ज्याप्रमाणे एखादी तरुण स्त्री, तिचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर माहेराला आली, नवरा सोबत आहे, 4-2 माणसं आहेत. एखाद्या मैत्रिणीने विचारलं, का ग, नवरा बसलेला आहे पुढच्या रूम मध्ये, विचारलं, का ग तुझा नवरा कोणता आहे. जुन्या काळात ती सांगायची, असा आहे का तुझा नवरा जो लाल टोपी घातलेली आहे. ती म्हणायची नाही. पुन्हा दुसरी मैत्रीण विचारली, का ग मग जो पिवळा फेटा बांधलेला आहे तो आहे का तुझा नवरा. ती म्हणायची नाही. मग जो बिना टोपीचा आहे तो आहे का तुझा नवरा. ती म्हणायची नाही. ज्या वेळेला तिचा नवरा यायचा, मैत्रीण म्हणायची, का ग तो इकडे पाहतोय तो तुझा नवरा आहे का. ती गप्प बसायची, काहीच बोलायची नाही. तिच्या गप्प बसण्यामध्ये तिच्या नवऱ्याचा परिचय आहे. तसं श्रुतीने दोनदा, श्रुती म्हणती नेती नेती, भगवान परमात्म्याचा परिचय करून दिला, पण पूर्णत्वानं श्रुतीलाही परिचय करून देता आला नाही. असा हा भगवान परमात्मा आहे. पण महाराज, तुम्ही ज्या देवाचा प्रचार करता, गावगाव गावगाव ज्या देवाचा प्रचार करता, ज्याचा हातात झेंडा घेता, त्या देवाचा तुमचा संबंध काय. महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, हो, तुका म्हणे निज, तुका म्हणे
असं म्हणतात तो भगवान परमात्मा आमचं स्वरूप आहे, म्हणजे आमच्या संप्रदायातलेत ना म्हणून आमचं स्वरूप आहे. तुका म्हणे निज निज नाम स्वरूप ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. वास्तविक आम्ही सर्व त्या देवाचेच अंश आहोत, म्हणून तो भगवान परमात्मा आमचं स्वरूप आहे. पुन्हा तो तत्व बीज आहे. तत्व बीज म्हणजे बीज, संपूर्ण वृक्षाचा विस्तार ज्याच्यात सामावलेला असतो त्याला बीज असं म्हणतात. तसं संपूर्ण जगताचा विस्तार ज्याच्यात सामावलेला आहे तो हा भगवान परमात्मा आहे, तत्वबीज. पण निज आणि तत्वबीज याच्यामध्ये तो भगवान परमात्मा रूपडा आहे, म्हणजे रूपवान आहे. त्याची प्रत्येक क्रिया प्रत्येकाला वेधून घेणारी आहे. त्याने वेणू वाजवली, त्याने मुरली वाजवली, त्याचा गुणाचा त्याच्या रूपाचा प्रत्येकाचं आकर्षण माणसाला हृदयामध्ये आहेच आहे. म्हणून आपण पंचबदी करत असताना म्हणतो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवणिया, असं त्या भगवान परमात्म्याचं रूप आहे. त्याने वेणू जरी वाजवली तरी सुद्धा गोपिका मोहित व्हायच्या. हा त्याच्या गुणाचा त्याच्या लीलेचा वेधण आहे. पाहिली या वेध लावी, अशा त्या भगवान परमात्म्याच्या रूपाचा वेध, त्याच्या गुणाचा त्याच्या लीलेचा वेध आहे. एका गोपिकेची काय अवस्था झाली थोडक्यात मांडतो संपवतो. ती गोपिका फार गोड म्हणते, कृष्णा तुझी मुरली ती पाहिली मी आज रे, यमुनेच्या पाण्या जाता दृष्टी पडली सहज रे, विसरला देह भाव वासनेचे बीज रे, जाते शुद्ध पंथे गाना वाट माझी सोड रे, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, घरी सासू सासऱ्याचा जाच मला भारी. ती सून म्हणते सासू मोठी भांडखोर ननंद न पाये बरी, पतीला राग येतो जीव माझा जाईना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना. हा त्या गोपिकेचा भाव आहे. त्याला म्हणतात मन वेधून घेणं, मन वेधून जाणं. आणि त्या परमात्म्याची वेणू सुद्धा तशीच होती, म्हणून त्याला मुरलीवाला असं म्हटलेलं आहे. एकदा महिला मंडळाने म्हणायचं आणि एकदा पुरुष मंडळाने म्हणायचं बरं का. जो जिंकेल त्याला 1 रुपया बक्षीस माझ्याकडून, प्रत्येकाने म्हणायचं. अगोदर महिला वर्ग मुरलीवाला मुरलीवाला म्हणा ना, म्हणा ना, मुरलीवाला मुरलीवाला. वा वा, तुमचा आवाज मोठा. आता तुम्ही म्हणा बरं, सगळ्यांनी म्हणा मुरलीवाला मुरलीवाला. वा 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 वा, मुरली मुरली मुरलीवाला. 1 रुपया हे जिंकून जाणार आज बरं का. म्हणा म्हणा मुरली मुरली मुरलीवाला, मुरलीवाला मुरलीवाला. आता सगळ्यांनी एक सोबत म्हणायचं. नव्या कोडद्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. भैया साहेब आले तिथं, म्हणा बरं मुरलीवाला मुरलीवाला, मुरली मुरली मुरलीवाला, मुरलीवाला मुरलीवाला, मुरली मुरली मुरलीवाला, मुरलीवाला मुरलीवाला, मुरली मुरली मुरलीवाला, मुरलीवाला. तन मन जीवन श्याम का, श्याम हमारा का,
रोम रोम में रम रहा ओ मतवाला शाम, कानों में रहे गूंजता, कानों में रहे गूंजता बंसी का तराना। वो प्रेम दीवानी है, हम प्रेम दीवानी। विठो पारख माय. या प्रकारचं नियोजन आहे. आदरणीय श्री सुदाम तात्यांनी, लक्ष्मण अण्णांनी, भैया साहेबांनी आग्रह केला आणि म्हणून सुंदर अशा तुम्हा भक्तिमती माता, भक्तिमती पितृवर्ग, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनात आला. कीर्तन समाप्त करण्या अगोदर फक्त एक संदेश देतो. आपल्या जीवनामध्ये साहसपूर्ण आपण जीवन जगा. त्या साहसाला भक्तीची जोड द्या आणि त्या भक्तीच्या जोडला ज्ञानाचा प्रकाश द्या. डोळस ज्ञानाचा प्रकाश द्या. साहस मिळवायचं असेल तर समोरच सुंदर अशी महाराणा प्रतापांची प्रतिमा आहे. ती प्रतिमा आम्हाला काय शिकवते? आमच्या रक्तात असलेलं जे काही संस्कृतीच्या विषयीची साहसता आहे, धैर्यता आहे, ते धैर्य मिळवण्याचं गुण आम्हाला त्यांची प्रतिमा शिकवते. त्यांच्या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर साहस गुण स्वीकारा. जगद्गुरु श्री तुकोबारायांची भक्ती पाहिल्यानंतर त्यांच्या जीवनातला भक्ती गुण स्वीकारा. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचून डोळस ज्ञान स्वीकारा. भक्ती, साहस आणि ज्ञान परमार्थाची पूर्तता, आणि या पूर्तताला मिळवायचं असेल तर हे 3 गुण तुमच्या जीवनात आले पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने तुमचाही परमार्थ पूर्णत्वाला जावा. भगवान वरुणेश्वराचं सहाय्य, त्यांची कृपा, अनुकंपा आपल्यावर आहेच आहे. अशाच भगवान शंकराच्या साधनेने, भगवान श्री विष्णूच्या वैष्णव संप्रदायाचा स्वीकार करून आपण शुद्ध अशा प्रकारचा परमार्थ करीत आहात. आणि परमार्थ करत असताना या दुसऱ्या वर्षामध्ये ही सगळी गुणीजन मंडळी तुम्हाला मिळालेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये अशा मंडळीला एका स्टेजवर, एका व्यासपीठावर मिळवण्याकरता अनेक गावातले सप्ताह कमिटीचे संयोजक वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना ही गुणीजन मंडळी एकत्र उपलब्ध होत नाही. आपल्या गावाला उपलब्ध झाली हे आपलं भाग्य, आपलं भाग्य आहे. पण ह्या सगळ्या मंडळीला तुम्ही सांभाळत आहात. गोड अशी सिस्टीम आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार, मला त्याच्यातलं काही कळत नाही, पण चांगल्या पद्धतीने आपण त्याला ऑपरेटिंग करता. सुंदर अशी सिस्टीम आहे. सुंदर असं आपण श्रवण केलं. ज्ञानोबारायांच्या भाषेतलं, ज्ञानोबारायांच्या भूमिकेतलं आपण श्रवण केलं. तैसे शारदीयेचे चंद्रकडे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचिता मने मवाळे चकोरत लगे. काय म्हणतात ज्ञानोबाराय? शरद ऋतूच्या त्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमलकण, चकोराची पिलं अतिशय मृदुमनानं सेवन करतात ना, तया परिश्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणे चिंता अनोनिया. अशा पद्धतीने आपण श्रवण केलं. ज्यांनी ज्यांनी आज कीर्तनाची सेवा घेतली त्यांच्या सगळ्यांच्या चरणी दंडवत. ही झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला येथेच विराम देतो. ज्ञानेश्वर.